हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल। आणि आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे खमंग खुसखुशीत दही धपाटे। चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। धपाट्यांसाठी एक वाटण बनवून घेऊया। त्यासाठी 8-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, अर्धा इंच आलं घ्यायचं आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात। मिरच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, थोडंसं जिरे टाकायचं आहे आणि चिमूटभर मीठ टाकून हा मसाला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे। दही धपाटे ज्वारीच्या पिठाचे छान लागतात, म्हणून त्यासाठी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। हे तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे, 2-3 चमचे बेसन टाकायचं आहे आणि चमचाभर तीळ टाकायचे आहेत। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ थोडंसं जास्त टाकायचं। आपण जो मसाला वाटून ठेवला होता तो सगळा मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। त्याचसोबत भरपूर कोथिंबीर टाकायची आहे। 1 वाटी दही टाकायचं आहे। दही हे मी फेटून घेतलं होतं आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपण नॉर्मल जसं भाकरीचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे। ज्वारीचं पीठ आणि ते सुद्धा दह्यात मळलेलं, तर हे मळून ठेवायचं नसतं, ते खूप लवकर सैल पडू लागतं, म्हणून लगेचच याचे धपाटे करायला घेऊयात आपण। ते थापायचं कसं, तर पिठाचा पुरेसा गोळा घ्यायचा, थोडंसं कोरडं ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलक्या हाताने याला हलकं थापून घ्यायचं। या पिठावरती बारीक चिरलेला कांदा ठेवायचा आणि कोरडं पीठ लावून आपण जसं भाकरी थापतो तसं थापून घ्यायचं आहे, किंवा ज्वारीच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ लावायचं आणि हे धपाटे लाटून घ्यायचे तरी सुद्धा चालतात। या धपाट्यांमध्ये तुम्ही आवडीनुसार कोणत्याही पालेभाज्या टाकू शकता। धपाटे थापायच्या आधीच मी तवा गरम करायला ठेवला होता आणि आपला तवा हा व्यवस्थित गरम झालाय। धपाटे सुद्धा आपले थापून झालेले आहेत। हलक्या हाताने हे धपाटे उचलायचेत आणि गरम तव्यावर टाकून याला शेकून घ्यायचे। ज्वारीचे धपाटे आहेत तर ते हाय फ्लेमवरच धपाटे शेकून घ्यायचे, मध्यम किंवा लो हीटवरती हे शेकायचे नाहीत, ते वातड होतात। मी इथे तूप लावून धपाटे शेकते। तुम्ही आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता, पण तुपासोबत शेकलेले दही धपाटे हे खूप छान लागतात। मस्त खमंग धपाटे दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचंय। नाश्त्यासाठी किंवा जेवणामध्ये झटपट तयार होणारे खमंग खुसखुशीत दही धपाटे दही, ठेचा किंवा लोणचं कशासोबतही तुम्ही खाऊ शकता, छान लागतात। त्यासाठी आधी ही रेसिपी ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।